मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे. खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी. मेजवानी मेजवानी मेजवानी. व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी. जिभेला सुटलंय पाणी. मेजवानी मेजवानी मेजवानी. खमंग मेजवानी याला जेवायला. नमस्कार प्रेक्षक हो, मी नाझीन. खमंग मेजवानीच्या खमंग भागामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, आज आपण भेट दिलेली आहे कामोठा येथील सेक्टर 18 मधील गणेश छाया सोसायटी इथे. आणि इथे आपल्यासोबत एक नवीन गृहिणी आहे, नवीन रेसिपी आहे. काय आहे ती नवीन रेसिपी आणि कोण गृहिणी आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तयार आहात तुम्ही? चला तर पाहूया मग कोण गृहिणी आहेत त्या आणि काय आपल्याला बनवून दाखवणार आहेत ते. नमस्कार काकी. नमस्कार. तुमचं खमंग मेजवानीमध्ये मनपूर्वक स्वागत. आमच्या प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा आणि कोणती रेसिपी तुम्ही बनवणार आहात ते सुद्धा सांगा. पुष्पा तुळशीराम गायकवाड आणि मी आज दहीपुरी बनवणार आहे. हा विदर्भातला पारंपरिक पदार्थ आहे. बरोबर, विदर्भातला एक पारंपरिक पदार्थ आपण बघणार आहोत. पण हा पदार्थ जो केला जातो तर तो कोणत्या म्हणजे काही सणासुदीला केला जातो? सणासुदीला केला जातो. अच्छा. आणि नॉर्मली पण असं आपण घरी करू शकतो, कधी खाऊसं तर करू शकतो. बरं, याला अजूनही काही नावं आहेत का? की याला कोणी पाकपुरी पण म्हणतात, चक्कापुरी पण म्हणतात. अच्छा, पाकपुरी, चक्कापुरी, दहीपुरी अशा 3 वेगवेगळी नावं आहेत त्याला. आणि खूप छोटंसं साहित्य आहे, 3-4च पदार्थ आहेत वेगवेगळे. आपण साहित्य बघून घेऊया काय काय आपण वापरणार आहोत ते. साहित्य सांगूया का प्रेक्षकांना? रवा, दही, मीठ, तूप आणि साखर, पाणी. एवढंच साहित्य आहे. म्हणजे मोजून 6 गोष्टी आहेत, पाणी पकडू ना. तर याच्यामध्ये हे जे आहे हे काय आहे हे सांगूया का? हे पीठ आहे, ते दही असते ना त्यातलं फडक्यात बांधायचं ते. बरं. आणि रात्रभर ठेवायचं म्हणजे सगळं पाणी निघून जाते. आता त्याचा असा चक्का होतो आपण श्रीखंडासाठी वापरतो. आणि मग त्याच्यात रवा टाकायचा आणि थोडं मोहन टाकायचं, मीठ आणि तूप थोडं. बरं. आणि मीठ तूप मोहन घालून तूप गरम करून घ्यायचं. म्हणजे हो, थोडं गरम करायचं, गरम करून मीठ टाकायचं थोडं. आणि मोहन टाकलं की त्या चक्क्यातच मिळतं. आता बाकी दुसरं पाणी टाकायचं. आणि ते 1-2 तास मुरवावं लागतं. बरं. म्हणून हा मी मुरवून ठेवलेला रवा आहे, मळून ठेवलेला. बरं. पण याच्यात जे असं काळं काळं दिसतंय हे काय आहे? याच्यात तुम्ही काय टाकलंय? हे ते खसखसीचं खसखस टाकलेलं, तुपाचं. अच्छा, थोडीशी खसखस पण त्यांनी त्याच्यामध्ये ऍड केली आहे. आणि पाणी अजिबात वापरलेलं नाही. पाणी अजिबात वापरायचं नाहीये. दही आणि रवा त्याच्यात आपण मिक्स केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलं, तुपाचं मोहन दिलेलं आहे, साजूक तुपाचं. पाहिलं प्रेक्षक, म्हणजे ही पिठाची जी कृती आहे ना ती सगळ्यात जास्त महत्वाची आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की जे दही आपण मार्केटमधून आणतो किंवा घरात जे बनवतो ते आपण व्यवस्थित कपड्यामध्ये रात्रभर बांधून ठेवायचं आहे. त्याच्यातलं पाणी पूर्णतः निघायला पाहिजे. पाणी निघाल्यावर जो चक्का उडतो त्याच्यामध्ये आपण रवा, प्रमाण किती असायला पाहिजे साधारणपणे त्याचं? जेवढं त्याच्यामध्ये बसेल तेवढा पाणी अजिबात घ्यायचं नाहीये. त्या चक्क्यामध्ये जेवढा रवा बसेल तेवढा रवा त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. मीठ टाकायचंय थोडं चवीनुसार आणि तुपाचं मोहन द्यायचंय. आणि त्याच्यानंतर ते व्यवस्थित मळून कमीत कमी 2 तास त्याला भिजवत ठेवायचंय. हे झालं. आता पुढची कृती आपण काय करणार? आता पुढे आधी आपण पाक करून घेऊ. बरं, पाक आपल्याला कसा करायचा? 1 तारी पाक करायचा. बरं, त्यासाठी पाणी घ्यावे. आता आपण पुऱ्या लाटून घेऊ. बरं, हे पाक होईपर्यंत आपण पुऱ्या करून घेऊया. बरं. आपल्याला गोळा जो घेतोय आपण तोडून तो जाडसर घ्यायचा आहे की बारीक घ्यायचा आहे? पुऱ्या कशा प्रकारच्या असल्या पाहिजे? छोट्या एवढ्याला छोटे असल्या पाहिजे. ओके. आणि हा जो रवा आपण घेतलेला आहे ह्याच्यामध्ये दह्यासोबत टाकलाय तो भाजून घ्यायचा आहे का? नाही, साधा रवा. साधा. तूप लावून आपण लाटून घ्यायचे नाही म्हणून खाली. अच्छा, पीठ लावायचं नाहीये किंवा रवा लावायचा नाही त्याला. आपण तूप थोडंसं लावलेलं आहे म्हणजे ते खाली चिटकणार नाही लागताना. रस्त्याने एकदम छोटीशीच करून घ्यायची ना. छोट्या
अजून काय काय असं विदर्भामध्ये काय काय असे स्पेशल पदार्थ जे केले जातात विदर्भामध्ये सणासुदीला? विदर्भामध्ये ते आपले रताळे असते ना, हा हा हा, ते रताळे उकडून त्याच्यात हे टाकून त्याच्यात थोडं पीठ टाकून त्याच्या पण पोळ्या केल्या जातात. अच्छा, त्याच्या पोळ्या केल्या जातात. असं भरून ते रताळ्याच्या आतमध्ये भरायचं पुरणासारखं. आणि त्या तळायच्या मग? हो, नाही आपण पुरणपोळ्या कशा करतो तशा केल्या जातात. ओके, म्हणजे रताळ्याचं सारण टाकायचं आपण जे चण्याच्या पिठाचं चण्याच्या डाळीचं वापरतो त्याच्याऐवजी रताळ्याचं सारण त्याच्यामध्ये वापरायचं. बरं. आणि तुम्ही असं दुसरं काय काय रेसिपीज बनवता घरात असं विदर्भाच्या स्पेशल असं? विदर्भाच्या पुरणपोळी वगैरे, पुरणपोळ्या, अनारसे, लाडू, चकली आहे सगळंच बनवतो. फराळाचे पदार्थ. आणि असं नाश्त्याचं आहे आजकाल इडली डोसे असं. अच्छा. पाक आपल्याला बघून घ्यावा लागेल का? हा, आता एक तारी पाक करून घ्यायचा. आपण तूप व्यवस्थित तापून घ्यायचे आधी, आपण तापवायला ठेवलेलं आहे. आता आपण काय करूया, पुऱ्या टाकूया त्याच्यामध्ये, तळून घेऊया. छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आपण, त्या आता त्या तळून घ्यायच्या. आणि मला वाटतं व्यवस्थित तेल तापलेलं असेल तर त्याला जास्त वेळ नाही लागणार, नाही का? नाही, लगेच होणार. आणि तसाही तो रवा असा थोडासा गुलाबी रंग आला. हो हो, हा बघा गुलाबी रंग थोडासा लगेच काढायचं. थोडासा रंग आला त्याला काढून लगेच त्या पाकात टाकायचं. अच्छा, काढून लगेच पाकात. ओके, पुरी झाली की लगेच पाकात टाकायची. बरं. आणि 5 मिनिट अच्छा त्या मुरू द्यायच्या मग. अच्छा, असे त्याला थोड्या डीप करायच्या त्याच्यामध्ये, थोड्या डीप करायच्या. ओके. हा, म्हणजे ते व्यवस्थित पाक ते शोषून घेतील, नाही का? आणि तर पाहिलं प्रेक्षक, तूप व्यवस्थित तापून घ्यायचंय, त्याच्यामध्ये त्या पुऱ्या टाकायच्या आहेत आणि थोड्याशा हलक्या गुलाबी झाल्या नाही की लगेच काढायच्या, कारण त्याचं पीठ वापरलेलं नाही आहे, रवा आहे तो, आणि त्याला भावण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. ते झालं की पटकन काढून घ्यायचं आणि तशाच गरम गरम त्या पाक मध्ये टाकायचे आहेत. आपण पाक काढून घेतलेला होता बॉलमध्ये, त्याच्यात ते गरम गरम पुरी टाकलेली आहेत. आणि पाक पुरी किंवा दही पुरी ज्याला म्हटलं जातं ती आता पूर्णतः तयार झालेली आहे. हो. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. दहीपुरी. साहित्य: रवा, दही, मीठ, तूप, साखर आणि पाणी. कृती: प्रथम पूर्वतयारी म्हणून दही रात्रभर कपड्यात बांधून त्याचा चक्का बनवून घ्यावा. तयार चक्क्यात रवा, मीठ व तुपाचे मोहन घालून पीठ मळून घ्यावे. मळून घेतलेल्या पिठाचा गोळा थिजत ठेवावा. मधल्या वेळेत पुऱ्यांसाठी लागणारा साखरेचा 1 तारी पाक तयार करून घ्यावा. थिजत ठेवलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटून त्या खरपूस रंगावर तळून घ्याव्यात व त्या गरम असतानाच तयार केलेल्या पाकात घोळवून घ्याव्यात. या झाल्या आपल्या दही पुऱ्या तयार. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. आता ही पूर्ण तयार झालेली, आता तुम्ही टेस्ट करा. नक्कीच खूप छान. त्यांनी ड्रायफ्रुट्सचे काप सुद्धा त्याच्यावरती ठेवलेले आहेत आणि त्याला अशी रोल करते मी. खूप छान झाली. आणि जे गोड खाण्याचे शौकीन आहेत ना त्यांना खरोखर अतिशय आवडेल. मैदा नाही याच्यात मेन म्हणजे, नाहीतर नॉर्मली असं होतं ना की पुरी करायची म्हटलं की डाएट कॉन्शियस जे असतात ते मैदा असल्यामुळे अवॉइड करतात खाणं, पण याच्यामध्ये मैदा नाही आहे, पोटासाठी सुद्धा चांगलं, तब्येतीसाठी सुद्धा चांगलं. खूप छान झालेली आहे.
तुम्ही नक्की घरी करून पहा, तुम्हालाही आवडेल. आणि काकी तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात, आमच्या प्रेक्षकांना एक आगळा वेगळा असा पारंपरिक पदार्थ करून दाखवला, त्याबद्दल मनापासून मी आभारी आहे. पण तुम्हाला असंच जाऊन देणार नाही. खमंग मेजवानीतर्फे ही छोटीशी भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. तर प्रेक्षक हो, पुन्हा भेटूया खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात नवीन गृहिणीसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.